कोकण विधान परिषदेची जी निवडणूक आहे काही दिवसांपूर्वी अटीतटीची होईल असं वाटलं होतं, मात्र आता बिनविरोध झालेली आहे. काय सांगाल एकंदरीत? मी सर्वप्रथम तर आमचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमच्या नेत्या आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा हाके असतील, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, आदरणीय उदय सामंत साहेब असतील, त्याचबरोबर भरत शेठ असतील, आदित्य, त्याचबरोबर नितेशजी राणे असतील आणि योगेशजी कदम असतील, शेखर सर असतील, महायुतीचे सर्व सन्मान्य आमदार खासदार यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला. त्याचबरोबरच जे माझ्यासमोर प्रतिस्पर्धी होते त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी आज शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला. या निमित्ताने मी बाळ माने साहेब असतील, त्याचबरोबर जुईली आमची भगिनी असेल, मानसीताई असतील, अरविंद म्हात्रे असतील, अनिल असेल, या सगळ्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि कोकणासाठी अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं त्या ठिकाणी होईल. आजचं जे यश मिळालेलं आहे या यशामागे भाजपचा सिंहाचा वाटा समजायचा का? आपण तसं पाहायला गेलं तर महायुती म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी केली आणि महायुतीतील सर्वच पक्षातील नेते मंडळींनी, भारतीय जनता पक्ष असेल, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, यांचं सुद्धा मोठं योगदान या निवडणुकीच्या मध्ये माझ्या यशामध्ये त्या ठिकाणी राहिलं आणि त्याचबरोबर माननीय खासदार तटकरे साहेबांचं सुद्धा तितकंच योगदान आहे. त्याच्यामुळे महायुती या निवडणुकीच्या माध्यमातून कोकणात अधिक सक्षम झाली असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. एक आव्हान होतं तुमच्या इथे महेंद्र दळवी यांचं, आणि असं असताना अचानक उमेदवारालाच तुम्ही अर्ज मागे घ्यायला लावलेला आहे. काय किमया कशी केली? नाही, मी अर्ज वगैरे मागे घ्यायला त्या ठिकाणी लावलेलं नाही. मग अशी मी आपलं सांगितल्याप्रमाणे सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवला. त्याचबरोबर खरं तर महेंद्र दळवी साहेबांनी सुद्धा त्यांचा पक्षादेश म्हणजे शिंदे साहेबांचा पक्षादेश मानून त्यांची सुद्धा जी काय उमेदवारी होती ती मागे घेतली. त्यामुळे थोडंसं हा विजय सुखकर झाला. मंत्री नितेश राणेंनी जी काही खेळी केली आजच्या दिवसामध्ये ती नेमकी पक्षाकडून केली की महायुती म्हणून केली? मी त्या बाबतीत बोलू इच्छित नाही, कारण वरिष्ठ पातळीवर काही घडामोडी झाल्या तर त्या बाबतीत वरिष्ठ नेते मंडळीच वक्तव्य करतील. मगाशी बाळ मानेने एक वक्तव्य केलेलं आहे की या घोडे बाजारमध्ये मी टिकू शकलो नसतो किंवा मग कोकणाची संस्कृतीवर डाग लागू नये म्हणून मी मागे आलो. घोडे बाजार नक्की कोणाचा? नाही, मला कल्पना नाही की बाळ माने साहेबांनी काय नक्की त्या ठिकाणी वक्तव्य केलं किंवा त्यांचं स्टेटमेंट काय मी ऐकू शकलो नाही. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी स्वतःहून या बाबतीतली भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि आदर्श एक नवीन घालून दिलाय. या विजयाच्या निमित्तानं तुमची हॅट्रिक होते. काय कोकणाचे तुम्हाला वाटतं, काय तुमच्या समोर असं? हॅट्रिक नाही, माझं ही दुसरी टर्म आहे. 18ला मी पहिल्यांदा निर्वाचित झालो, 18 ते 24 माझी पहिली टर्म झाली. 2 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही सुद्धा विधान परिषदेची निवडणूक नव्हती. पण आता निश्चितच जसं विधान परिषदेच्या सभागृहामध्ये कोकणातील असेल, राज्यातील असेल, वेगवेगळे प्रश्न माझ्या मच्छीमार बांधवांचे असतील, आंबा काजू बागायतदारांचे असतील, त्याचबरोबरच इथे असलेल्या काबाड कष्ट करत असलेल्या शेतकऱ्यांचे असतील, नवीन नवीन उद्योग आपल्या परिसरामध्ये कशा पद्धतीने येतील याच्यासाठी माझा प्रयत्न निश्चितच राहील. भास्कर जाधवांनी परवा बोलताना मीडियाशी बोललेलं आहे की तटकरेंकडे काय अशी भानमती आहे की जे सर्व जी पद आहेत, काय जादू आहे, भानमती असा शब्द मुद्दाम वापरला त्यांनी. काय पद आहे किंवा काय भानमती आहे की त्यांच्याकडे सगळी पदे येतात किंवा त्यांना आमदारकी वगैरे मिळते, मुलग्याला आमदारकी मिळते? मला कल्पना नाही की ते नक्की खरंच काय बोलले, पण तसं काय बोलले असेल तर तटकरे साहेबांचा करिश्मा त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार.